आपल्याला गुन्हा मान्य नाही न्यायालयाच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी उत्तर दिलंय। राज ठाकरे ठाणे सत्र न्यायालयात सुनावणीसाठी कोर्टात हजर झाले होते। 2008 मधील आंदोलन प्रकरणी ही सुनावणी संपली आहे। ठाणे सत्र न्यायालयात ही सुनावणी झाली आहे। सहकार्य करा प्रकरण एका महिन्यात संपवू असं कोर्टाने म्हटलंय। रायटिंग आहे आणि प्रक्षोभक भाषण वगैरे देणं हे सगळे आरोप त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत, पण ते आपण अमान्य केलेले आहेत। त्याची गरज नाहीये कारण की आपण एक्झाम्शन देऊ शकतो आणि राज्यसभेत देऊ। राजूरकर साहेब 18 वर्ष लागली या संपूर्ण प्रकाराला हिअरिंगला येण्यासाठी आणि 18 वर्षानंतर हे प्रकरण झालं। 2019 मध्ये चार्जशीट दाखल झाली आहे। त्याच्यानंतर प्रकरण हळूहळू सुरू झालं। त्याच्यामध्ये अनेकशे आरोपी होते, सापडत नव्हते। प्रोक्लेमेशन काढलेलं, प्रोक्लेमेशन काढल्यावरती त्या लोक आज कोर्टामध्ये हजर झालेले। बऱ्याच लोकांनी प्रोक्लेमेशन कॅन्सल केलेले आणि आता सगळे आरोपी हजर झाल्यामुळे असं एक प्रकारे वाटतं की पुन्हा लवकरात लवकर ट्रायल चालेल आणि मॅटर संपेल। तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल 2008 ची केस आहे रेल्वे भरतीची, आणि रेल्वे भरतीची जी 2008 ची जी केस आहे ती ज्या चार्जशीट फ्रेम झाली आहे आणि त्या संदर्भात कोर्टाने सन्माननीय राजसाहेबांना समन बजावलं होतं आणि म्हणून आज राजसाहेब कोर्टात हजर राहिले होते आणि चार्जशीट फ्रेम करून आज पुढील जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी आता ही केस सेशन कोर्टाकडे गेलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।